तुझी प्रियाला प्रीत कळेना। त्या आजीला म्हणावं परीक्षा वगैरे पास झाली आहे आता। शमी, ती तुला फार त्रास तर देत नाही ना ग? नाही ग, मी खरंच खूप मजेत आहे। ए बंडू, अरे सुंठ आण रे बाबा, डोकं फार दुखते माझं आज। आजी, खूप दुखतंय ना डोकं? माझं ऐका, माझ्याकडचं औषध घ्या, खरंच बरं वाटेल तुम्हाला। घराची नीट काळजी घे, तुझ्या भरोशावर घर टाकून जातेय मी। मागचं दार व्यवस्थित बंद कर आणि झाडापेडांना व्यवस्थित खतपाणी कर, कळलं? हो। पाटाचं पाणी अडलं ना तर कुठल्या तरी माणसाला बोलावून घे आणि व्यवस्थित करून घे त्याच्याकडनं, कळलं? चला। नमस्कार वसुंधराबाई। गेल्या 30 वर्षात आज पहिल्यांदा तुमच्या घरची पायरी चढतोय। इतके दिवस पायरी खाली उतरलो, चुकलो होतो मी। या तुमच्या पाहुणीचे आभार मानायला आलो। या तुमच्या पाहुणीमुळे आमच्या मुलाचा जीव वाचला। माफ करा आणि तुमची अमानत परत घ्या। म्हणजे अमानत म्हणजे? तुमची जमीन परत करतो। तुम्ही मुंबईला निघालात का? हो, हे काय निघालोच आम्ही। ठीक आहे, तुमचा पत्ता द्या, त्या पत्त्यावरती मी पेपर्स पाठवून देतो। तुमची जमीन परत करतो, शब्द देतो मी तुम्हाला। संपवून टाकूया ती कोर्टातली केस। वहिनी, लय भारी पायगुणा ना तुमचा, लय भारी। चामारी एकदम फटाक। अहो, पाटलाला हात जोडायला लावला तुम्ही। वाह आजी, ह्या जमिनीसाठी आपण केवढं काय काय केलं नवं, पण या वहिनी आल्या आणि एका झटक्यात जमिनी आपल्याला मिळाल्या। खरं तर यांना अगोदर बोलायला पाहिजे होतं, नाही? ते काय म्हणतात तुमच्यात, ते म्हणतात ना एकदम, हा लकी, एकदम लकी आहे। खरंच वहिनी, अहो तुमचा पाय गुण लय लकी आहे। हो। या अगं राहू दे, दे। प्रवास कसा झाला? चांगला। संसार करता येतो की नाही याची पूर्व परीक्षा घेता येत नाही, असं माझं ठाम मत आहे। अर्थात मला विचारल्याशिवाय मी माझं मत देत नसतो आणि कुणाचे सल्लेही घेत नसतो। या पूर्व परीक्षेच्या पसाऱ्यातून जो काही निष्कर्ष निघेल त्याचे मला काहीही देणं घेणं नाही। त्याचे वडील तर स्पष्टपणे नाही म्हणाले आणि आई, त्यांचं तर मला काही कळलंच नाही। त्यामुळे मला असं वाटतं ना की मला असं वाटतं की आजीला शमिका आवडायला लागली आहे।